नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पठाणकोट हल्ल्यामागच्या 4 सूत्रधारांची माहिती आणि अन्य पुरावे पाकिस्तानकडे सादर, त्वरित कारवाईची भारताची मागणी. सुदृढ राज्य सरकारांच्या भरवशावरच भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षित विकासदर गाठू शकेल, अरुण जेटली. स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाविरोधात बँकांचा आज देशव्यापी संप, राज्यात संमिश्र प्रतिसाद. देशभरातल्या पारंपरिक बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्र सरकारनं उठवली, मात्र शर्यतींना सशर्त परवानगी. जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून मेहबूबा मुफ्ती यांच्या नावावर शिक्कामोर्तब. आणि सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट कामांसाठी सेवा करार पद्धतीनं नियुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यामागे पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तसंच IC-814 विमान अपहरणाचा मुख्य सूत्रधार मौलाना अझहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ याच्यासह 4 जणांचा हात असल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या तपासात निष्पन्न झालं आहे. या हल्ल्याचा कट लाहोरजवळ रचला गेला होता, असे पुरावे देखील गुप्तचर यंत्रणेकडे असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मौलाना अझहर, रौफ, अशफाक आणि कासिम हे या हल्ल्यामागचे सूत्रधार असल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या तपासात उघड झालं असून या चौघांविषयीचे सर्व तपशील भारतानं पाकिस्तान सरकारला दिले आहेत. 1999 मध्ये काठमांडू इथून अपहरण करण्यात आलेले भारतीय विमान अफगाणिस्तानातील कंधार इथं नेण्यात आलं होतं. तिथं 8 दिवस ओलीस ठेवलेल्या भारतीय प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात अझहरसह 3 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना सोडण्याचा निर्णय त्यावेळी सरकारला घ्यावा लागला होता. रौफ या अपहरणाचा मुख्य सूत्रधार होता. पठाणकोट हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरोधात भारतानं पाकिस्तानला पुरेसे पुरावे दिले आहेत. आता पाकिस्ताननं या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, असं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या कारवाईवरच येत्या 15 जानेवारीला उभय देशांच्या परराष्ट्र सचिवांदरम्यान प्रस्तावित चर्चेचं भवितव्य अवलंबून असल्याचं स्वरूप यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार संघ राज्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात असून सुदृढ राज्य सरकारांच्या भरवशावरच देशाची अर्थव्यवस्था अपेक्षित विकासदर गाठू शकेल, असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे. कोलकाता इथं आयोजित जागतिक व्यापार संमेलनात ते आज बोलत होते. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या. जागतिक स्तरावर सध्या आर्थिक मंदीची स्थिती आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही कठीण स्थितीतून संघर्ष करून सुधारणांच्या मार्गावर आहे. यात उत्पादन क्षेत्राचा मोठा वाटा असून या क्षेत्राच्या कामगिरीवरच देशाच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाची प्रगती अवलंबून आहे, असं जेटली म्हणाले. सेवा क्षेत्रातही लक्षणीय सुधारणा झाली असल्याचं जेटली यांनी सांगितलं. राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सरकारं असली तरीही अर्थव्यवस्थेला गती आणि रोजगार देणारी तसंच गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी धोरणं राबवावीत, याला सर्वांचा पाठिंबा आहे, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. भारतात गुंतवणूक करणाऱ्यांनाही या गुंतवणुकीचे सकारात्मक परिणाम दिसावेत अशी अपेक्षा आहे. अशावेळी राज्य सरकारांनी विकास प्रकल्पांना गती देत अर्थव्यवस्थेला चालना देण्यास हातभार लावावा, अशी अपेक्षा जेटली यांनी व्यक्त केली. पश्चिम बंगाल सरकारनं अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली असल्याचं ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं. भारतीय स्टेट बँकेच्या 5 सहयोगी बँकांचं मुख्य बँकेत विलीनीकरण करण्याच्या विरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं पुकारलेल्या एकदिवसीय संपाला आज देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या संपात राष्ट्रीयीकृत बँकांमधले अधिकारी सहभागी झालेले नाहीत, त्यामुळे अनेक ठिकाणी बँकांचं काम अंशतः सुरू असल्याचं वृत्त आहे. सोलापूर जिल्ह्यात या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधीनं दिलं आहे. जिल्ह्यातल्या सुमारे 3,500 बँक कर्मचाऱ्यांनी आज सोलापूर शहरातल्या लकी चौकात निदर्शनं करून स्टेट बँक सहयोग बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. औरंगाबाद जिल्ह्यातही या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. स्टेट बँक वगळता अन्य राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आज सिडको औरंगाबाद इथल्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद समोर धरणं आणि निषेध सभा घेतली. आज स्टेट बँकेसह सर्व खासगी आणि सहकारी बँकांचं कामकाज नेहमीप्रमाणे चालू असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना या संपाचा फारसा फटका बसला नाही.
देशाच्या अनेक भागात होणाऱ्या बैलगाडी शर्यतींवर घातलेली बंदी केंद्र सरकारनं आज उठवली। या शर्यतींना सरकारनं सशर्त परवानगी दिली आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब, हरियाणा, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये पारंपरिकरित्या बैलगाडी शर्यत होत असे। पश्चिम महाराष्ट्रात ही शर्यत शंकरपट नावानं ओळखली जाते, तर तामिळनाडूमध्ये याच महिन्यात होणाऱ्या पोंगल सणानिमित्त बैलगाडी शर्यत होते, जी जल्लीकट्टू अशा नावानं ओळखली जाते। या शर्यतीत बैलांचा छळ होत असल्याकारणानं प्राणीमित्र संघटनेनं शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती। मात्र अनेक राज्यांमध्ये वर्षानुवर्ष ही शर्यत परंपरेनं होत असून शेतकरी आपल्या बैलांची काळजी घेतात असं सांगत शर्यतीच्या आयोजकांनी बंदी उठवण्याची मागणी केली होती। ही मागणी मान्य करत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ही बंदी उठवली। मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत। बैलगाडी शर्यत 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची नसावी, शर्यतीचा मार्ग जिल्हाधिकारी ठरवतील, शर्यतीसाठीचे बैल सशक्त असल्याची चाचणी करणं अनिवार्य असेल, तसंच शर्यती दरम्यान बैलांवर कुठलेही क्रूर प्रकार केले जाणार नाहीत याची हमी आयोजकांना द्यावी लागणार आहे। येत्या 2 वर्षात 38 महानगरांमधल्या 100 भवनांमध्ये तसंच मे 2016 पर्यंत 75 रेल्वे स्थानकांवर विकलांगांशी संबंधित सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली। सुगम्य भारत अभियानांतर्गत विकलांगांशी संबंधित प्रश्नांना उत्तरं देताना ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली। पर्यटन क्षेत्रातही या सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे। याबरोबरच देशातल्या विकलांग नागरिकांसाठी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा केंद्र देखील उभारण्यात येणार आहे। कृत्रिम अवयव योजनेअंतर्गत लवचिक अवयव तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे। विकलांगांशी संबंधित विधेयकावर सरकार सध्या विचार करत असून संसदेच्या पुढल्या सत्रात हे विधेयक मांडण्यात येणार असल्याची शक्यता गेहलोत यांनी यावेळी व्यक्त केली। जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून मेहबूबा मुफ्ती यांचं नाव निश्चित झालं आहे। जम्मू काश्मीरच्या त्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री ठरतील। त्यांचे पिता मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर पीडीपीच्या आमदारांनी आज मेहबूबा मुफ्ती यांची एकमतानं निवड केली। तसं पत्रही सर्व सदस्यांनी राज्यपाल NN वोरा यांना दिलं आहे। सरकारमधला घटक पक्ष असलेल्या भाजपानंही मेहबूबा मुफ्ती यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे। मुफ्ती मोहम्मद सईद यांचा राजकीय वारसा पुढे चालवणाऱ्या मेहबूबा मुफ्ती यांनी 1990 पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। अनंतनाग जिल्ह्यातल्या बीजबेहरा या मूळ गावातून पहिल्यांदा त्या विधानसभेत निवडून आल्या होत्या। 2002 आणि 2014 साली जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीची सत्ता आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे। EPF अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मंडळानं आधुनिक कार्यप्रणालीचा वापर करून आपल्या कामाचा वेग वाढवला असल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे। चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत भविष्य निधी खाती हस्तांतरणासह एकूण 90,60,000 प्रकरणं निकालात काढली आहेत। यापैकी 56% प्रकरणं केवळ 20 दिवसात पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय भविष्य निर्वाह निधी मंडळाच्या आयुक्तांनी दिली आहे। यापैकी काही प्रकरणं तर केवळ 3 दिवसात तर काही प्रकरणं केवळ 10 दिवसात निकालात निघाल्याचंही आयुक्तांनी म्हटलं आहे। ब्लू चिप समभागांची खरेदी आणि रुपयाच्या मूल्यात झालेली सुधारणा यामुळे कालच्या पडझडीनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सकाळी सावरला। बाजार उघडल्यावर निर्देशांक 206 अंकांनी वधारून 25,000च्या वर गेला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 65 अंकांनी वधारून 7,634 अंकांवर पोहोचला। चीनच्या मध्यवर्ती बँकेनं युआनचं अवमूल्यन केल्यामुळे तसंच परदेशी गुंतवणूकदारांनी निधीचा ओघ आटवल्यामुळे गेल्या 4 सलग सत्रांमध्ये निर्देशांक 1300 पेक्षा अधिक अंकांनी कोसळला होता। सकाळी उशिरा मात्र गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे निर्देशांक सुरुवातीची वाढ कायम राखू शकला नाही। सध्या निर्देशांक वधारलेला असला तरी त्याची वाढ मंदावली आहे। चलन बाजारातही आज निर्यातदार आणि बँकांनी डॉलर्सची विक्री केल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 30 पैशांनी वधारलं। आज रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 66 रुपये 63 पैसे इतकं होतं। राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सेवा करार पद्धतीनं काही विशिष्ट कामांसाठी नियुक्त करण्याचा निर्णय शासनानं घेतला असून अशा कर्मचाऱ्यांचं क्षेत्रनिहाय पॅनल तयार करण्यात येणार आहे। या पद्धतीनं नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 40,000 रुपयांपर्यंत मानधन मिळणार असून कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहणार आहे। या पद्धतीनं केली जाणारी नियुक्ती नियमित स्वरूपाच्या कामांसाठी नसून विशिष्ट कामांसाठीच करण्यात येईल।
हे पॅनल 3 वर्षांसाठी तयार करण्यात येणार असून त्याचा दरवर्षी आढावा घेतला जाईल। या कामांसाठी लागणारी विशेष अर्हता आणि संबंधित कामांचा 3 वर्षांचा अनुभव कर्मचाऱ्याकडे असणं गरजेचं आहे। नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे शारीरिक, मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या क्षमता तसंच प्रस्तावित सेवेसाठी क्षमता असणंही आवश्यक आहे। नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याला निवृत्तीपूर्व मिळत असलेल्या एकूण वेतनातून सध्या मिळणारं निवृत्ती वेतन वजा केल्यानंतर राहणाऱ्या रकमेइतकं मासिक मानधन देण्याची तरतूद या धोरणात करण्यात आली आहे। राज्याच्या पोलीस दलांचं आधुनिकीकरण आणि प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला घर मिळण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात दिलं। महाराष्ट्रातील गुन्हे 2014 या पुस्तिकेचं प्रकाशन आणि व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टम, सायबर ई बुलेटिन आणि सिटीझन पोर्टलचं लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते। पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे। त्यामुळे पोलिसांच्या रिस्पॉन्स टाईममध्ये मोठी कपात होईल, तसंच तपास आणि पुरावे गोळा करताना पोलिसांना सुलभ जाईल, असंही ते यावेळी म्हणाले। या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। चंद्रपूर इथं येत्या 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला जिल्हास्तरीय पाणी परिषद, कृषी, पशु आणि पूरक उद्योग प्रदर्शन तसंच मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती वित्तमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली। पाण्याचा प्रत्येक थेंब हा महत्त्वाचा असून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाण्याचं नियोजन होणं अत्यंत आवश्यक आहे। त्याकरता लोकसहभागाची गरज आहे, असं ते यावेळी म्हणाले। केंद्रीय खतं आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या मेळाव्यात जलपुरुष राजेंद्र सिंह राणा, आदर्श गाव प्रकल्प समितीचे प्रमुख पोपटराव पवार यांच्यासह कृषी तज्ज्ञ देखील मार्गदर्शन करतील, असं मुनगंटीवार म्हणाले। यावेळी जंगल विकास पुस्तकाचं प्रकाशनही मुनगंटीवार यांनी केलं। येत्या 3 वर्षात भारतातल्या घराघरात एलईडी दिव्यांचा वापर होईल आणि त्यामुळे दरवर्षी 100 अब्ज युनिट विजेची बचत होईल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत व्यक्त केला। परिणामी दरवर्षी 14,000 कोटी रुपयांची वीज वाचेल, असं त्यांनी शैक्षणिक संस्थांकरता ऊर्जा लेखाजोखा या विषयावरच्या 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन करताना सांगितलं। एलईडी दिव्यांच्या वापरामुळे 2/3 इतकी वीज बचत झाल्यास वीज निर्मिती खर्चात बचत होऊन पर्यावरणाचंही संतुलन होईल, असं गोयल यावेळी म्हणाले। स्वातंत्र्यानंतर 7 दशकांच्या काळातही आपण प्रत्येक घरापर्यंत वीज पुरवठा करू शकलो नाही, ही खेदाची बाब आहे। मात्र आता केंद्रातल्या लोकशाही आघाडी सरकारनं देशातल्या प्रत्येक घरात अखंड वीज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट ठरवलं आहे, असंही गोयल म्हणाले। या चर्चासत्रात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनीही आपले विचार व्यक्त केले। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची वयोमर्यादा शिथिल करावी, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे। मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। सध्या राज्यात पीएसआयसाठीच्या परीक्षेची वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 28 वर्षे आहे, तर इतर परीक्षांसाठी 33 वर्षे आहे। राखीव प्रवर्गासाठीची वयोमर्यादा 38 वर्षे आहे। मात्र ही वयोमर्यादा पुरेशी नसून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पुरेशी संधी मिळत नाही, असं राणे म्हणाले। त्यामुळे सर्व प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 40 वर्ष करावी, अशी मागणी त्यांनी केली। भारतातल्या 7 राज्यांमध्ये ही वयोमर्यादा 40 वर्ष आहे, असंही त्यांनी सांगितलं। गुलामीच्या मानसिकतेत असणाऱ्या तरुणाईला भारताच्या थोर परंपरांची जाणीव करून देऊन मेक इन इंडिया संदेश त्याकाळी देणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या विचारात आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतात, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात व्यक्त केलं। रामकृष्ण मठाच्या परिसरात विवेकानंद ज्ञानपीठाच्या कोनशिला अनावरण कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केलं। स्वामीजींना अपेक्षित असलेलं शिक्षण युवा पिढीला मिळावं आणि त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, या विचारानं रामकृष्ण मठानं ज्ञानपीठ निर्मितीचा जो प्रकल्प हाती घेतला आहे, त्यातून विवेकानंदांच्या विचारातला गौरवशाली भारत निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष श्रीकांत नंदजी आदी मान्यवर उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला देशात अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे। मध्य रेल्वेचं नाशिक स्थानक या अभियानामुळे स्वच्छ आणि सुंदर झालंय। नेट का परिसर चकचकीत स्वच्छता
चित्र आहे राज्यातल्या नाशिक रेल्वे स्थानकावरचं। रेल्वे स्थानकाची आतापर्यंतची कामगिरी पाहता ती एक बकाल आणि अस्वच्छ शासकीय वास्तू होती। पण दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं इथं 2 नवीन प्लॅटफॉर्म आणि एक प्रशस्त पूल नव्यानं बांधण्यात आला आहे। यात सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला तो स्वच्छतेचा। नाशिककरांनी तसंच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनी इथं स्वच्छतेला मोठा प्रतिसाद दिला। संपूर्ण रेल्वे स्थानक रोज सकाळी 6 ते 7:30, दुपारी 12 ते 1 आणि सायंकाळी 6 ते 8 या वेळेत धुवून स्वच्छ केलं जातं। ठिकठिकाणी कचरा टाकायच्या मोठ्या बादल्या आणि बास्केट्स ठेवण्यात आली आहेत। इथल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सर्व कोपरे खरडून स्वच्छ केले आहेत। याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय। आणि इकडे स्टेशनवरती क्लिनिंग जे साफसफाई हे फार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि चांगलं होऊ राहिलं सध्या। सिएस्तामध्ये पण चांगलं होतं आणि त्यानंतर ते मेंटेन केलेलं आहे। क्लिनिंग फार चांगलं चालू आहे। तेव्हाच्या आणि आताच्या याच्यामध्ये या रेल्वे स्टेशन फारच स्वच्छ वाटतं। त्याच्यामुळे इथलं वातावरण सुद्धा सुंदर आहे। याबरोबरच इथल्या उपहारगृहातही स्वच्छता पाहायला मिळते। अपंगांसाठी असलेल्या वाहनांचीही चांगली सोय झाली असल्यानं स्वच्छता अभियान किती गरजेचं होतं याची झलक नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आल्यावर पाहायला मिळते। इथल्या रेल्वे प्रशासनाचा हा यशस्वी प्रयोग निश्चितच फलद्रूप झाला आहे यात शंका नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियान कोल्हापुरातही राबवण्यात येत आहे। त्याबाबतचा हा वृत्तांत। स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन मध्य रेल्वेच्या कोल्हापूर रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। या अभियानाद्वारे रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांची साफसफाई केली जात आहे। यामुळे रेल्वे परिसरात प्रसन्नतेचं वातावरण आहे। प्रवासी वर्गातूनही यामुळे समाधान व्यक्त होत असून अस्वच्छतेबाबत तक्रारींचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं आहे। स्वच्छता अभियान के तहत स्टेशन में साफ सफाई अच्छी चल रही है, तो हम आपका आभारी हैं और हमें इससे और ज़्यादा स्वच्छ रखने की मतलब प्रेरणा मिलती रहेगी। कोशिश करेंगे कि हम दिन ब दिन मतलब स्वच्छता के अभियान को आगे बढ़ाएं और ज़्यादा से ज़्यादा पब्लिक को हम स्वच्छ वातावरण दे सकें, जिससे हमारी आने जाने वाले यात्रीगणों को किसी भी तरह का ना तो दुर्गंध का सामना करना पड़े ना। केवळ रेल्वे स्थानकाचा परिसरच नव्हे तर रेल्वे रुळांच्या स्वच्छतेकडेही लक्ष दिलं जात आहे। या स्टेशनच्या परिसरात जर बघितलं तर स्टेशनच्या परिसरात प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे रुळावर जो पूर्वी जी घाण पडलेली असायची ती अलीकडे बघितलं तर आता स्वच्छता दिसून येते। आणि या अनुषंगाने अशीच जर स्वच्छता सगळ्यांनी जर राबवली आणि अशाच प्रकारे स्वच्छता अभियान जर सगळ्यांनी राबवलं तर स्वच्छ भारत आणि सुंदर भारत होण्याला काही वेळ लागणार नाही। पहले हम आते थे इधर, बहुत बार आए चुके हैं, इतना क्लीन नहीं था। अभी और भी काम चल रहा है, सो दैट्स इट्स ए वेरी गुड साइन ऑफ इम्प्रूवमेंट ऑफ रेलवेज। जो स्वच्छ अभियान जो चल रहा है ना, उसका असर हम देख रहे हैं आजकल। राजश्री शाहू छत्रपतींनी उभारलेल्या कोल्हापूर रेल्वे स्थानकानं आता स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेमुळे कात टाकायला सुरुवात केली आहे। याचं अनुकरण इतर जिल्ह्यांनीही केलं तर खऱ्या अर्थानं स्वच्छ भारत होऊ शकेल हे नक्की। कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करणार नाही आणि अन्य कोणी आत्महत्या करत असेल तर तिला तसं करू देणार नाही असा संकल्प प्रत्येक युवतीनं करावा असं आवाहन शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी काल लातूरमध्ये केलं। आदर्श महिला गृह उद्योग संस्थेनं आयोजित केलेल्या हुंडा विरोधी संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर त्यांनी हे आवाहन केलं। हुंडा विरोधी कायद्याची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पावलं उचलावीत असं गोरे यावेळी म्हणाल्या। हुंडा विरोधी चळवळीसाठी माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी दिलेल्या 240 शिफारशींच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती गोऱ्हे यांनी यावेळी दिली। समाजाच्या प्रगतीसाठी तरुणांनी उद्योग व्यवसायाची कास धरावी तसंच संघटित होऊन समाजानं मुलामुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे असं मत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केलं आहे। लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं काल जालना इथं आयोजित मातंग समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते।
यावेळी राज्याचे स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार नारायणराव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. ज्या उद्योग व्यवसायासाठी आपण कर्ज घेतलं असेल तो उभा केला पाहिजे, तरच समाजाची प्रगती शक्य होईल, असंही कांबळे म्हणाले. शिवाजी विद्यापीठ आणि इंटरनॅशनल स्टडीज इन टेक्निकल एज्युकेशन यांच्या वतीनं कोल्हापूर इथं काल एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीयांची प्रगती ही जगाला आश्चर्यचकित करणारी आहे, असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक श्रीराम रामकृष्ण यांनी व्यक्त केलं. बिल्डिंग इनोव्हेशन अँड एंटरप्रेनरशिप या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. जगातला एक तरुण देश म्हणून भारताकडे पाहिलं जात असून कार्यक्षम आणि कुशल मनुष्यबळ घडवणं ही देशाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी समाजाची गरज ओळखून संशोधन करावं असा सल्ला रामकृष्ण यांनी विद्यार्थ्यांना दिला. ISTEचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, कोल्हापूरच्या DY पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर SS पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. मुंबईतल्या रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या समूहानं 14व्या आंतरराष्ट्रीय बाल महोत्सवाचं आयोजन केलं आहे. काल या महोत्सवाचं उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झालं. या बाल महोत्सवात सहभागी झालेली देशविदेशातली मुलं ही खऱ्या अर्थानं भारतासाठीचे सांस्कृतिक राजदूत आहेत, असे उद्गार राव यांनी यावेळी काढले. या सर्व मुलांनी उत्कृष्ट शिक्षण मिळवून आणि कठोर परिश्रम करून यश मिळवावं आणि आपापल्या देशातल्या वंचित आणि दुर्बल घटकातल्या मुलांना मदत करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. येत्या 10 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 17 देशांमधले सुमारे 12,000 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हे विद्यार्थी आपल्या कलागुणांद्वारे सुसंवाद आणि शांतीचा संदेश देणार आहेत. उद्घाटन सोहळ्याला रायन समूहाचे अध्यक्ष रायन पिंटो, माजी नगरपाल किरण शांताराम, अभिनेत्री जुही चावला, दिव्या दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते. This is a fabulous circus group for children. It's a very good children. It's a performance that you have to watch, especially for children. Thank you. उत्तर भारतातल्या अनेक भागात आज पहाटेच्या सुमाराला दाट धुकं दाटल्यामुळे रेल्वे आणि विमान सेवा बराच काळ खंडित झाली होती. काल रात्रीपासून दिल्लीसह हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दाटलेल्या धुक्यामुळे वाहन चालकांनाही गाडी चालवण्यात अडथळे येत होते. हवेत पसरलेल्या धुक्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक विमानांची उड्डाणं उशिरानं झाली, तर 2 विमानांना आपला मार्ग बदलावा लागला. तसंच हवामानात झालेल्या या बदलामुळे 100हून जास्त रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. दरम्यान येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पठाणकोट हल्ल्यामागच्या 4 सूत्रधारांची माहिती आणि अन्य पुरावे पाकिस्तानकडे सादर, त्वरित कारवाईची भारताची मागणी. सुदृढ राज्य सरकारांच्या भरोशावरच भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षित विकासदर गाठू शकेल, अरुण जेटली. स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाविरोधात बँकांचा आज देशव्यापी संप, राज्यात संमिश्र प्रतिसाद. देशभरातल्या पारंपरिक बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्र सरकारनं उठवली, मात्र शर्यतींना सशर्त परवानगी. जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून मेहबूबा मुफ्ती यांच्या नावावर शिक्कामोर्तब. आणि सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट कामांसाठी सेवा करार पद्धतीनं नियुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.